नमस्कार. घरी गणपती बसवत असताना या गोष्टी कायम लक्षात ठेवा. गणेशोत्सव 2024. श्री गणेशाय नमः. गणेशोत्सव आपण दरवर्षी साजरा करतो, पण गणेशोत्सव जवळ आला की काही प्रश्न आपल्याला नेहमीच पडतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. पूजनाचा मुहूर्त काय आहे, विसर्जन कसे करावे, साहित्य काय आहे, अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. दरवर्षी गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच तिथीप्रमाणे भाद्रपद शुक्ल चतुर्थीला पार्थिव गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा घरोघरी केली जाते. अगदी मंडळामध्ये सुद्धा विधिवत केली जाते. त्याच दिवसापासून गणेशोत्सवाला सुरुवात होत असते. खरं तर गणेशोत्सव हा 10 दिवसांचा असतो, त्यामुळे अनंत चतुर्थीच्या दिवशी या पार्थिव गणेश मूर्तीचं विधिवतपणे विसर्जनसुद्धा केलं जातं. तिथीप्रमाणे हा दिवस असतो भाद्रपद शुक्ल चतुर्दशीचा, पण काही ठिकाणी परंपरेप्रमाणे 1.5 दिवसांचा आणि 5 दिवसांचा सुद्धा गणेशोत्सव साजरा केला जातो. यंदा अर्थात 2024 या वर्षामध्ये 7 सप्टेंबर 2024 वार शनिवार, 17 सप्टेंबर 2024 वार मंगळवार या कालावधी दरम्यान गणेशोत्सव साजरा होणार आहे. सर्वात पहिल्यांदा आपण गणपतीची मूर्ती केवढी आणि कशी असावी याबद्दल माहिती जाणून घेऊ. तुम्हा सर्वांना माहीतच आहे, आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये धातूपासून बनवलेली गणेशाची मूर्ती असते, आपण ठेवलेली असते. तरी पण गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये आपण पार्थिव गणेश मूर्तीची पूजा करतो. पार्थिव म्हणजे काय तर पृथ्वीपासून, याचाच अर्थ नदी, ओढा, सरोवर, तळ यासारख्या जलाशयांच्या काठावरील पाऊस पडून जी माती ओली झालेली असते, ती माती खालून कणिक तिंबवतो तशी मळून आपण तिची स्वतःच्या हाताने गणेशाची मूर्ती तयार करायची. गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून ती वाळून भंग पावण्यापूर्वी अर्धा दिवस ते 1.5 दिवस किंवा 5 दिवस किंवा 10 दिवस होताच तिचे वाहत्या जलप्रवाहामध्ये किंवा शेतामध्ये विसर्जन करावं. निसर्गाकडून घेतलेलं एक प्रकारे निसर्गालाच परत करावं, ही खरी असते पार्थिव गणेश पूजा. पण आजकालच्या बदललेल्या जीवनशैलीनुसार आपण सगळ्या गोष्टी करत असतो, त्यामुळे भलेही आपल्याला घरच्या घरी गणपती बाप्पांची मूर्ती करणं शक्य नसेल तर आपण विकत आणतो. जसं की POPच्या असतील, शाडूच्या असतील मूर्ती. कारागिरांनी जशा मूर्ती तयार केल्या असतील तशा आपण जरी आपल्या घरी आणायच्या असतील, त्यांची पूजा करायची असेल, तरी पण गणपती अथर्वशीर्षमध्ये काही ओळी सांगितलेल्या आहेत. त्या ओळींचा अर्थ लक्षात घेऊन मग त्याप्रमाणे गणेश मूर्ती तुम्ही तुमच्या घरी आणू शकता. त्याचबरोबर जेव्हा आपण तयार मूर्ती विकत घेतो तेव्हा शक्यतो गडद लाल किंवा केशरी रंग, जांभळा किंवा पिवळा रंगाला प्राधान्य द्यावं. नंतर रक्तवर्ण, रक्तचंदन, रक्तपुष्प या शब्दांमधील रक्त हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणजे लाल रंगाला अतिशय महत्त्व आहे, तर ते तुम्हाला विसरायचं नाही. शास्त्रानुसार गणपतीची मूर्ती कशी असावी हे तुम्हाला समजलं. आता गणपती मूर्ती केवढ्या उंचीची असावी याबद्दल जाणून घेऊया. घरातील पूजेसाठी मूर्तीची उंची ही 9 ते 10 इंचापासून साधारणतः 1 फुटापर्यंत असावी, त्यापेक्षा अधिक असू नये. शास्त्रामधील संकेत असे सांगतात, यापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती शक्यतो मंदिरामध्ये स्थापन केल्या जातात. देवाऱ्यातील देवांना लागू असणाऱ्या निर्बंधाप्रमाणेच घरातील उत्सव मूर्तीसुद्धा बेसुमार आकार किंवा उंचीच्या नसाव्या. बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो की आम्हाला भेट म्हणून अशा धातूंची गणपतीची मूर्ती मिळालेली आहे किंवा मोठी फ्रेम मिळालेली आहे, तर अशा फोटोंचं, मूर्तींचं पूजन आम्ही गणेशोत्सवाच्या काळामध्ये करू शकतो का? तर हो, तुम्ही नक्कीच करू शकता. तुम्हाला त्याचं विसर्जन मात्र करता येणार नाही. पण मग तुम्हाला गणेशोत्सवामध्ये अशा फोटोंची, मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून पूजा करायची असेल तर तुम्ही तसंही करू शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर ती म्हणजे आपली श्रद्धा, भक्ती, धर्माची मूळ मर्यादा. आज आपण बऱ्याच गोष्टींचा दिखावा करायला निघालेलो आहोत,
पण तसं न करता मूळ गोष्टी काय आहेत, ज्यांचा पाया कशामुळे आपल्याला सांगितलं जातं, धार्मिकदृष्ट्या त्याचं काय महत्त्व आहे, ते मात्र आपण पाळायला हवं. नाहीतर मग यांनी गणपतीची मूर्ती एवढी घेतली, आपण त्यापेक्षाही मोठी घेऊ, अशी स्पर्धा आपल्याला अजिबात करायची नाही आहे. जो तो आपल्या कुवतीप्रमाणे किंवा आपल्या इच्छेनुसार, आवडीनुसार गणपती बाप्पांची मूर्ती घेत असतो. तर आपण आपल्या इच्छेनुसार आणि आवडीनुसार गणेशोत्सव आवर्जून साजरा करावा. बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो, समजा आम्ही पहिल्यांदा गणेशोत्सव साजरा करत आहोत, तर पहिल्यांदाच गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली, त्यानंतर आपल्याला दरवर्षी किंवा अशी काही ठराविक वेळ आहे का की तेवढेच वर्ष आपण गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये गणेशोत्सवाच्या दरम्यान स्थापन करू शकतो? असं काही नाही. तुम्ही एकदा गणपती बसवायला सुरुवात केली की दरवर्षी बसवत जा. फक्त एखाद्या वर्षी तुमच्या घरी काही दुःखद घटना घडली असेल किंवा तुमची मनस्थिती नाही आहे, तर अशा वेळी मात्र तुम्ही या गोष्टींमुळे आपण यंदा गणेशोत्सव करणं टाळावं. तर त्यावर्षी तुम्ही नक्कीच सुट्टी घेऊ शकता. म्हणजेच काय, तर त्यावर्षी खंड पडला तरी पण चालेल. मात्र तुम्ही पहिल्या वर्षी खूप उत्साह दाखवला की अरे हे गणपती बसवतात, ते गणपती बसवतात, पण आपण सुद्धा बसवू, किंवा मग आज सोशल मीडियावर भरपूर काही आपल्याला बघायला मिळतं आणि त्याकडे आपण आकर्षित सुद्धा होतो आणि मग आपली ही इच्छा होते, आपण आजपर्यंत कधीही गणपती बसवला नाही, पण आता बसू. मग पुढच्या वर्षी तुमचा उत्साह मावळला, मग लगेच तुम्ही गणपती बसवला नाही, असं मात्र करू नका. आपण जे काही करतो आहे ना, ते अगदी श्रद्धेने मनापासून करावं. म्हणजे काय, गणेशोत्सव साजरा करताना आपल्याला तो जीवावर आल्यासारखा किंवा कंटाळा आल्यासारखा करायचा नाही. एक आपल्यावर दडपण आहे, आता मागच्या वर्षी गणपती बसवला आहे, पुढच्या वर्षीसुद्धा बसवावा लागेल, असं ओझं तुम्हाला तुमच्या मनावर ठेवायचं असेल तर तुम्ही तुमच्या घरामध्ये गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बसवू नका. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीची प्रतिष्ठापना आणि पूजा करण्याची योग्य वेळ कोणती, हा प्रश्नसुद्धा बऱ्याच वेळा विचारला जातो. तर शास्त्रानुसार त्याचं उत्तर असं आहे, गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीचे पूजन मध्यान्ह काळी करावं. साधारणतः सकाळी 11:23 दुपारी 1:52 मध्यान्ह काळ असतो. त्या वेळेमध्ये तुम्ही गणपतीचं पूजन करू शकता. तशी शुभमुहूर्ताची वेळ दरवर्षी थोडीफार मागे पुढे होत असते, पण दुपारपर्यंत आपण पूजन आणि प्रतिष्ठापना करावी, असं शास्त्र आपल्याला सांगतं. सगळ्यांना ही वेळ पाळणं शक्य नसतं, पण मग तुम्ही पहाटे 5 वाजल्यापासून दुपारी 1:52 केव्हाही गणपतीचं पूजन केलं तरीसुद्धा चालेल. राहू काळाचे बऱ्याच वेळा आपल्याला मेसेज बघायला मिळतात की या वेळेत राहू काळ आहे, गणपती बसवू नका, पूजा करू नका. पण गणपती पूजन आणि राहू काळ यांचा एकमेकांशी काहीही संबंध नसल्यामुळे त्याकडे फारसं लक्ष न देता तुम्हाला ठरलेल्या वेळेतच गणपतीची प्रतिष्ठापना आणि पूजा करता येईल. गणेशोत्सवासाठी जेव्हा आपण गणेशाची मूर्ती खरेदी करायला जातो, तेव्हा आपल्यापैकी बरेच जण काही गैरसमज पाळत बसतात किंवा आपल्यापैकी एखाद्याच्या घरच्यांनी सुद्धा सांगितलेलं असतं, बाबा रे, उजव्या सोंडेचा गणपती आणू नको, नीट बघून घे, डाव्या सोंडेचाच गणपती आण. कारण उजव्या सोंडेचा गणपती स्वभावाने कडक असतो, त्याची सेवा उपासना आपल्या हातून नीट घडली पाहिजे आणि आपण तो घरामध्ये सुद्धा ठेवू नये. त्यामुळे मग डाव्या सोंडेचा गणपती आणा, तो स्वभावाने सौम्य असतो आणि आपल्यापैकी प्रत्येक जण त्याची सेवा उपासना अगदी सहजपणे करू शकतो. पण मैत्रिणींनो, यामध्ये काहीच तथ्य नाही आहे. हा सरळ ही गैरसमज आहे. आपली आई जशी आपल्यावर प्रेम करते, आपल्याला जीव लावते, माया करते, त्याच पद्धतीने गणपती बाप्पासुद्धा आपण डाव्या सोंडेचा घेतला काय किंवा उजव्या सोंडेचा घेतला काय, काहीही फरक पडत नाही. खरं तर देव हा भीतीचा नाही तर भक्तीचा विषय आहे. त्यामुळे मग गणपती अथर्वशीर्षामध्ये जी वचनं सांगितलेली आहेत त्या नियमांप्रमाणे बघून फक्त आपल्याला गणपतीची मूर्ती आणायची असते. सोंडेचा, मग त्यामध्ये डाव्या सोंडेचा गणपती असला काय किंवा उजव्या सोंडेचा गणपती असला काय, त्याने कोणताही विशेष फरक पडत नाही. अजून एक गैरसमज असा पाळला जातो की वडिलांच्या निधनानंतर फक्त मोठ्या मुलांनीच गणपती आणावा.
बाकीच्यांनी नाही. तर असा कोणताही नियम नाही आहे बघा. आपल्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीचं निधन होतं, भलेही ती व्यक्ती नात्याने आपली कुणीही लागत असेल, पण समजा आपण त्या दुःखातून बाहेर पडलेलो नसू व आपली मनस्थिती नाही आहे, तर त्यावर्षी आपण कोणत्याही प्रकारचा सणवार साजरा करत नाही आणि करायलाही नाही पाहिजे. पण यामुळे कोणताही फरक पडत नाही, कारण दुखवटा जो आहे तो शक्यतो संपूर्ण वर्षभर पाळला जातो. त्या कुटुंबामध्ये जोपर्यंत निधन पावलेल्या व्यक्तीचं वर्षश्राद्ध होत नाही, तोपर्यंत त्या वर्षी येणारे जे काही सणवार असतात, काही उत्सव असतात, ते आपण साजरे करू नये असं सांगितलं जातं. पण त्यातही प्रत्येक घराण्याच्या परंपरा, प्रथा वेगवेगळ्या असतात. भाग बदलला की जशी भाषा बदलते तशा पद्धतीसुद्धा बदलतात. त्यामुळे अगोदर तुमच्या घरामध्ये अशी कधी घटना घडली असेल तर त्यावेळेस तुम्ही सर्व सण साजरे केले होते का? आणि केले असतील तर नक्की करा, आणि नसतील केले तर वर्ष श्राद्ध होईपर्यंत तर मग यंदाच्या वर्षी गणपतीसुद्धा नाही बसवले तरी पण चालेल. आता पुढचा प्रश्न तो म्हणजे गणेशोत्सवाच्या दरम्यान बरेचसे जण विचारताना दिसतात, आपल्या घरामध्ये एखादी महिला गर्भवती असेल तर त्यावर्षी आपण गणपती बसवावा का? तर याचं उत्तर हो आहे. कारण गणपती विसर्जनाचे काय नियम आहेत, गणपती विसर्जन करावा की करू नये? तर बघा, आपल्या घरामध्ये एखादी महिला प्रेग्नेंट असेल, म्हणजे तिला दिवस गेलेले असतील, तरी पण आपण गणपती नक्की बसवू शकतो. त्याला कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे. बाकी देवपूजा जर आपण करत असू तर मग गणपती बसवायला कुठली अडचण आहे? नक्कीच तुम्ही गणपती बसवू शकता. फक्त गणपती उठवण्याच्या बाबतीत हा नियम आहे. समजा तुम्ही नवरा बायको आणि तुमचं एखादं मूल किंवा नवरा बायको असे तुम्ही दोघेच राहताय आणि तुम्ही गणेशोत्सव साजरा करत आहात, तर मग त्या महिलेच्या पतीनं गणेश विसर्जन करायचं नसतं. मग त्यावर्षी तुम्ही गणपतीची मूर्ती तशीच तुमच्या घरामध्ये ठेवायची आणि पुढच्या वर्षी गणेशोत्सव साजरा कराल तेव्हा त्या वर्षीची नवीन गणेशमूर्ती आणि मागच्या वर्षी ठेवलेली जुनी गणेशमूर्ती अशा दोन्ही मूर्ती तुम्ही विसर्जित करू शकता. पण तुम्ही एकत्रित कुटुंबात जर राहत असाल, तुमच्या घरामध्ये एकापेक्षा जास्त माणसं असतील, तेव्हा मात्र तुमचा भाऊ, तुमचे आई वडील, सासू सासरे, फॅमिली सर्व जर तुमची असेल तर तेव्हा मात्र तुम्ही गणपती विसर्जन करू शकता. ज्या महिलेला दिवस गेलेले आहेत तिच्या नवऱ्याने गणपती विसर्जन न करता बाकी लोकांनी गणेश विसर्जन केलं तरीही चालेल. मग तुम्हाला असं वाटत असेल की यंदाच्या वर्षी आपण गणपती विसर्जन करू नये, तर तुम्ही ती गणेश मूर्ती तशीच ठेवा. तुमचं बाळ झाल्याच्या नंतर दुसऱ्या वर्षी जेव्हा गणेशोत्सव येईल तेव्हा तुम्ही त्या वर्षीची आणि मागच्या वर्षीची ठेवलेली अशा दोन्ही मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन करू शकता. आता मी तुम्हाला गणपती विसर्जनाच्या बाबतीत काही महत्त्वाच्या गोष्टी सांगते. गणपती विसर्जनाच्या दिवशी आपल्याला विसर्जन करण्यासाठी कुठलीही वेळ किंवा मुहूर्त पाहायचा नसतो. याचं कारण लक्षात घ्या. आपण देवाचं विसर्जन कधीही करत नाही, फक्त उत्तरपूजा करतो. त्यानिमित्तानं मूर्ती हलवतो, मग त्या मूर्तीतलं देवत्व संपतं म्हणून राहिलेल्या मातीच्या मूर्तीचं विसर्जन तेव्हा आपण करत असतो. पूर्वी काय व्हायचं, पूर्वी वाहत्या पाण्यातच गणेश मूर्ती विसर्जित व्हाव्या असा नियम होता, कारण तेव्हा मूर्तीची संख्या मर्यादित होती. आता मात्र काय झालं आहे बघा, मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो. त्यामुळे पर्यावरणाची काळजी लक्षात घेता आणि प्रदूषण होणार नाही या सगळ्या गोष्टी आपण जर लक्षात घेतल्या ना, तर योग्य पद्धतीनेच विसर्जन केलं पाहिजे. त्यापेक्षा तुम्ही घरीच एखादी काय करा, स्वच्छ बादली घ्या, त्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या, भरा, टब घ्या, त्यामध्ये पाणी भरा, त्यामध्ये गणपती तुम्ही विसर्जन घरच्या घरी करू शकता. किंवा कृत्रिम तलाव बनवलेले असतात बघा, त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकता. असे कृत्रिम तलाव तुम्हाला तुमच्या आसपास कुठे उपलब्ध केले जात असतील तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही असं विसर्जन करू शकता. किंवा मग काही भागांमध्ये डायरेक्ट एक मोठा ट्रक किंवा गाडी येते बघा, त्यामध्ये सर्व प्रकारच्या गणेशमूर्ती एकत्रित केल्या जातात आणि त्यांचं योग्य पद्धतीनं नंतर विसर्जन केलं जातं. तर तुम्ही तसंही. मैत्रिणींनो, गणेशोत्सवाच्या दरम्यान आपण मातीची मूर्ती स्थापन करत असतो, पण त्याचबरोबर आपल्या देवघरातील सुद्धा धातूची मूर्ती तिथे ठेवत असतो. या धातूच्या मूर्तीला तुम्ही दररोज स्नान घातलं तरी पण चालतं. मातीची मूर्ती असेल तर आपण दररोज तिला स्नान घालू शकत नाही. म्हणून आपण आपल्या देवघरातील मूर्ती त्या गणपतीच्या मूर्तीच्या शेजारी किंवा समोर ठेवली असेल
तर तिला दररोज स्नान घालायचं. त्यानंतर दोन्ही गणेश मूर्तींची पूजा केली तरीसुद्धा चालतं. हल्ली अगरबत्ती बघा किंवा कापूर बघा, यामध्ये खूप केमिकल मिक्स केलेलं असतं, रसायनं मिश्रित असतात, या गोष्टी असतात. त्यामुळे योग्य पद्धतीने तुम्ही ते पाहून घ्या किंवा मग त्याऐवजी तुम्ही घरीच तेला तुपाचे दिवे लावू शकता. गणपतीची पूजा तुम्ही स्वतः करणं केव्हाही चांगलं. यासाठी तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं मिळतील किंवा यूट्यूबवरच्या व्हिडिओंचा सुद्धा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. शेवटी भाव तिथे देव हेच तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. कारण असे उत्सव सण म्हटलं की आपल्याला गुरुजी लवकर उपलब्ध होत नाहीत. मग आपल्याला असं वाटतं आपण स्वतः जर केलं तर ते चुकेल की काय, अशी शंका पण आपल्या मनामध्ये येऊन बसते. पण तीही बाळगण्याची काही गरज नाही आहे. कारण तुमच्या श्रद्धेने, तुमच्या भक्तीने, भावाने, तुमचा साधा भोळा भाव ठेवून तुम्हाला जशी पूजा करायची असेल तशी तुम्ही पूजा करू शकता. तुम्हाला श्री गणपती प्राणप्रतिष्ठा कशी करावी या संदर्भात संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर पाहायला आवडेल का? कमेंट्स करून नक्की कळवा. उत्सवामुळे काय होतं, आपल्या घरी आपले नातेवाईक येतात, आपल्या घरी आनंदाचं वातावरण तयार होतं. त्यासाठी तुम्ही हा उत्सव नक्की साजरा करायचा आहे. माणसाने माणसाशी आणि निसर्गाशी माणसाप्रमाणे वागावं असं आपलं धर्मशास्त्र आपल्याला शिकवण देत असतं आणि त्याचं पालन आपण उत्सवामध्ये करायचं. दुसऱ्यांना प्रेम देणं म्हणजे पुण्य आणि दुसऱ्यांना त्रास देणं म्हणजे पाप, अशी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची व्याख्या आहे. त्याचं आचरण आपण गणेशोत्सवाच्या निमित्तानं नक्की करावं किंवा कोणताही सणवार साजरा करताना नक्की करावं. त्यामुळे गणेशोत्सव साजरा करताना आपल्याला निसर्गाला, पर्यावरणाला काही त्रास होईल असं वर्तन आपल्याला अजिबात करायचं नाही. आणि आपले जे काही नातेवाईक असतात, आपली जी जवळची माणसं असतात किंवा ज्यांच्याशी आपण दररोज बोलतो, चालतो, अशांना सुद्धा आपण प्रेमच दिलं पाहिजे. त्यांचा तिरस्कार करता कामा नये. गणेशोत्सवामध्ये 9 या विशेष संख्येला खूप महत्त्व आहे बघा. कारण 9 हा अंक ब्रह्मसंख्या म्हणून ओळखला जातो. आणि गणेशोत्सवामध्ये गणेशोत्सव असेल, पितृपक्ष असेल, त्यानंतर येणारी नवरात्र असेल, हे सगळं काही एकामागोमाग एक येत असतं. पहिले गणपती येतात, नंतर पितृपक्ष सुरू होतो आणि त्यानंतर नवरात्रीला सुरुवात होते. तर या 3 धार्मिक बाबी असं सांगतात की याचा अर्थ असा होतो, पृथ्वीची पूजा म्हणजे गणेशोत्सव, त्यामध्ये आपण मातीचा वापर करतो. पितरांचं स्मरण म्हणजे पितृपक्ष आणि मग निर्मिती शक्तीची पूजा अर्थात नवरात्र, ज्यामध्ये 9 दिवस समाविष्ट असतात. तर ती ब्रह्मसंख्या म्हणून ती निर्मिती शक्तीशी संबंधित आहे. तर मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक आणि तुमच्या फॅमिली व फ्रेंडबरोबर नक्की शेअर करा आणि आपल्या पाटील्स कॉर्नर्स या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.